सन्माननीय रसिक हो, मी तुकाराम पुंडलिक खिल्लारे आपणासमोर आज सादर करीत आहे वन डे मॅरेज या कादंबरीचं परीक्षण। ही कादंबरी लिहिली आहे दयानंद निवृत्ती लोणे यांनी। तर ऐका, वन डे मॅरेज, अहंकाराने अंध झालेल्या आईची कथा। दयानंद निवृत्ती लोणे यांनी एका कार्यक्रमात त्यांची वन डे मॅरेज ही कादंबरी मला दिली आणि यावर लिहा म्हणाले। मी हो तर म्हणालो, पण नंतर इतर लेखन कामात विसरून गेलो। परत महिन्यात 2 महिन्यांनी कादंबरी वाचली का अशी विचारपूस करणारा त्यांचा फोन आला। मी हबकलोच, कारण पुस्तकाच्या पसाऱ्यात ती कुठे पडली कुणास ठाऊक। म्हणालो, अजून वाचली नाही, अवश्य वाचतो। पलीकडून आवाज आला, प्रत सापडत नसेल तर दुसरी पाठवू का? मी सांगितले नाही तर यांना माझा अचाट कारभार मी सांगितले नाही तरी यांना माझा अचाट कारभार कसा कळाला? पण दुसरी प्रत पाठवा म्हणणे यात मला नामुष्की जाणवली आणि आता ती प्रत शोधून मी एका बैठकीत वाचली यावर 2 शब्द लिहायचा प्रयत्न करीत आहे। वन डे मॅरेजच्या मनोगतात कादंबरीकार ग्वाही देतात की मी काही लेखक नाही। त्यांना भीती वाटत होती की आपण लेखन क्षेत्रात नवखे आहोत, लोकांना आवडेल की नाही, की उगाच कोरखेळ करतोय। म्हणून अनेक ओळखीच्या साहित्यिकांना या कादंबरीची संहिता त्यांनी वाचायला दिली। वाचून इतरांनी भरभरून दाद दिली। ही कादंबरी सकाळ प्रकाशन या मातब्बर संस्थेने प्रकाशित केली। यातच या कादंबरीचा दर्जा दिसून येतो आणि दयानंद निवृत्ती लोणे या नावावर कादंबरीकार म्हणून शिक्कामोर्तब होते। मुखपृष्ठ अरविंद सेलार यांचे आहे। मनोगतात कादंबरीकार लिहितात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी आपल्या मुलाबाळांना शिकवा हा संदेश तर अंमलात आणला, पण त्यांना त्यांच्या मुलांनी काय शिकायचे हे त्यांना कधीच सांगता आले नाही। कुणी वाट सोडून उच्च शिक्षित होऊ पाहायचा अवकाश समाजातील खोडसाळ माणसं लागलीच त्याचे पाय खेचतात। ही कथा आहे दया आणि सागर या प्रेमळ जीवांची। ही या कादंबरीतील नायक नायिका आहे। प्राथमिक शिक्षण घेताना मुलांना मुलीविषयी वेगळीच आदराची भावना असते। त्यांचे एकत्र शाळेत जाणे येणे, आईस्क्रीम खाणे, खोड्या टवाळी करणे इत्यादी। दया व सागरही यांच्याही जीवनावश्यात हे घडते। ही मैत्री वय वाढत जाते तसतशी प्रेमात रूपांतरित होते। दया सागरला लग्नाची मागणी घालतो, तिलाही तो आवडत असतो, तरीही सागर नकार देते, कारण तिच्या वडिलांची अट असते की मुलाला शासकीय नोकरी हवी। म्हणून तिला नाईलाजाने नकार द्यावा लागतो। त्यांची बालपणापासूनची मैत्री असल्यामुळे फिरायला जाणे, आईस्क्रीम खाणे इत्यादी व्यवहारात या नकारामुळे फरक पडत नाही। ती त्याला स्पष्टपणे सांगते की तुला नोकरी नाही आणि आमच्या घरात लव्ह मॅरेज मान्य नाही। पुढे सागर दयाला म्हणते, हवं तर तू माझ्या वडिलांना बोलून बघ। सागरच्या वडिलांनी दयाला स्पष्टपणे सांगितले की अगोदर नोकरी मिळव आणि मग सागरला लग्नाची मागणी घाल। त्यांनी दया आणि सागरला भान ठेवून वागायला सांगितले। समाजामध्ये एकदा इज्जत गेली की ती परत मिळवता येत नाही। वडील सागरला म्हणाले, तुला
तुझ्या लहान भावा बहिणींच्या भविष्यासाठी विचार करावा लागणार आहे. आणि म्हणूनच दया व सागर पळून जाऊन लग्न करू शकत नव्हते. सागरला तिच्या वडिलांचीही काळजी होती, कारण त्यांना बीपीचा त्रास होता आणि कदाचित ते जीवाचे बरे वाईट करून घेतील म्हणून ती घरच्यांच्या विरुद्ध जाऊ शकत नव्हती. दयाचे सागरवर निरतिशय प्रेम होते. एकदा तो त्याच्या आईला देखील सागरच्या घरी घेऊन गेला, पण सागरच्या घरच्यांच्या विचारात फरक पडला नाही. नोकरी नाही या एकाच बाबीवर ते अडून बसले. नोकरी लागेलच की या विनमनीवरही ते बदले नाहीत. दयाच्या आईचाही नाईलाज झाला. मग दया देखील ईर्षेने पेटला. झटून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागला. यात त्याला यश येते आणि एकदाची सरकारी नोकरी लागते. या नोकरीमुळे सागरचे आई वडील तिचे लग्न दयाशी लावून द्यायला तयार होतात. या संदर्भात बोलणी करायला दयाच्या घरी जातात. पण आता दयाच्या आईचा या लग्नाला विरोध असतो. ती दयाचेही ऐकायला तयार नसते. सागरच्या घरच्यांनी केलेला अपमान ती विसरू शकत नाही. दया आणि सागर तिचा राग निवळायची वाट पाहू असे ठरवतात. बॉन्ड पेपरवर आपण एकमेकांचे आहोत आणि एकमेकांना आजीवन साथ देऊ असेही लिहितात. कदाचित कादंबरीचे शीर्षक वन डे मॅरेज याच घटनेवर आधारित असावे. पुढे दया आलेले लग्नाचे प्रपोजल सागरसाठी धोडकावून लावतो. सागरशी प्रामाणिक राहतो, तरीही दयाच्या आईचा राग निवळत नाही. दया एकदा काकुळतीला येऊन त्याच्या आईला म्हणतो, आई, माझाही विचार कर ना, मला सागरशीच लग्न करायचे आहे. त्यासरशी त्याची आई म्हणते, त्यांना 5 लाख रुपये द्यायला सांग. दया म्हणतो, ते तितके पैसे देऊ शकत नाही. आई म्हणते, मग शासकीय कर्मचारी फुकट म्हणतो काय? प्रेम आहे यावर त्याची आई खेकसते. पळून जाऊन लग्न कर मग. तो म्हणतो, सागर असे करू शकत नाही. तिच्या मागे 2 भाऊ 2 बहिणी आहेत. दयाची आई हे ऐकून म्हणते, तू नोकरी सोड आणि मग त्यांचे लग्नाचे विचार. तू नोकरी सोड आणि मग त्यांना लग्नाचे विचार. हो म्हणतात का बघ. अर्थात सागरचे वडील नकार देतात. पण दयाची आई अहंकाराने अंध झालेली आहे. आपल्या मुलाच्या भावनेशी तिला काहीही देणे घेणे नाही. नोकरी सोडून सागरला मागणी घाल म्हणणे तर अहंकाराचा कळस आहे. जीवनात काही मनाविरुद्ध असल्या तरी जुळवून घ्यावे लागतात. या उणिवेमुळे नायकाला कठीण प्रसंगालाही तोंड द्यावे लागते. नंतर सागरचे लग्न दयाशी न होता दुसऱ्याशी होते. ही कथा अतिशय तरलतेने आणि संवेदनशील वृत्तीने वाचकासमोर कादंबरीकार दयानंद निवृत्ती लोणे यांनी सादर केलेली आहे. या कादंबरीतून अनेक ज्वलंत प्रश्न निर्माण होतात. नायक नायिकेचे एकमेकावर जीवापाड प्रेम असूनही ते कौटुंबिक अहंकाराचे हट्टाचे बळी ठरतात. मुलीचा वडील म्हणून सागरचे वडील चुकले आहेत असे वाटत नाही. दोन्ही कुटुंबातील स्त्रियांच्या कुजबूज आणि अहंकारामुळे हे प्रकरण वाढत जाते आणि खापर मात्र एकट्या दयाच्या आईच्याच माती फुटते. कुटुंबातील साधारण बाबही पेटत पेटत किती उग्ररूप घेते या सूक्ष्म घटनेवर ही कादंबरी आहे असे मला वाटते. अत्यंत खेळीमेळीने वाचकांना कादंबरी वाचनात शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याचे कसब लेखकाला गवसले आहे. उत्कंठावर्धक ही कादंबरी सर्वांनी वाचावी अशीच आहे. धन्यवाद.